हॅलो, जय भीम. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. थंडी पण खूप आहे, पण मुलांच्या शाळेची तयारी करायची राहते, त्यामुळे मला सकाळी उठावंच लागतं. सकाळी उठलेली मुलांना उठवत आहे. झोपलेले आहेत सगळे. आई बाबा आणि श्लोक झोपलेला आहे. इकडे अवनी आणि तिचे पप्पा आहेत. ते अवनी मस्त्या करत आहे पप्पांसोबत. न उठवलं आणि मग मी ब्रश घेतला, माझं आवरून घेतलं, दूध तापायला ठेवलेलं आहे आणि एक साईडला इकडं मुलांचे टिफिन बनवत आहे. मुलांच्या टिफिनची तयारी चालू आहे. आज त्यांना चपाती आणि आलू मटरची भाजी द्यायची होती, त्यामुळे टिफिन बनवून घेतला. त्यांचे टिफिन काढून घेतले, पॅक करून घेतले. मुलांचे टिफिन सकाळी त्यांना 3 वाजेपर्यंत शाळा असते, त्याच्यामुळे मला रोज भाजी पोळीच द्यावी लागते. दुसरं काही मी देत नाही मुलांना. एक साईडला चहा पण बनवत होता. चहा बनलेला आहे. मुलांचे टिफिनसुद्धा पॅक झालेले आहेत. हे बघा, पूर्ण बॅग वगैरे पॅक करून त्यांची रेडी आहे. तेवढ्या साहेबांना म्हटलं, अहो तुम्ही चहा काढा, मी मुलीच्या वेण्या वगैरे करून देते. साहेबांनी चहा काढला, मी चहा घेतला, त्यांनीसुद्धा चहा घेतला आणि मुलांना सोडायला निघाले. हे बघा माझे मुलं सकाळी थंडीचे कसे तयार होऊन उभे. त्यात आमचं ब्रुनो मधामधात ब्रुनोला खेळायचं होतं, त्याच्यासोबत त्यांना खेळायचं होतं. ही बघा, आय एम गोईंग टू स्कूल म्हणत आहे. ब्रुनो तिला जाऊ देत नव्हता, त्याला तिच्यासोबत खेळायचं होतं. तर साहेब चालले मुलांना सोडायला शाळेमध्ये. बाय. ब्रुनो बाय करत आहे. मुलांना कसं बघत आहे, त्यालासुद्धा बाहेर जायचं आहे, कसं बघत आहे माझ्याकडे. मुलं गेले. आता ब्रुनोला भूक लागलेली आहे, त्याला खायला हवं आहे. बघा कसं मागत आहे. मुलांचं झालं की मला ह्याच आवरावं लागतं. त्याच्यानंतर ब्रुनोला खायला दिलं मी. नंतर आमचे आणखी छोटी मेंबर आहेत दुसरेसुद्धा, त्यांना भेटली, त्यांना बघितलं, गुड मॉर्निंग विश केलं आणि त्यांनासुद्धा छान बाहेर आणलं मोकळ्या हवेमध्ये. त्यांच्या पिंजऱ्यातलं सुद्धा खायचं, त्यांचं म्हणजे खाद्य आहे ते सर्व संपलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आता द्यायचं होतं. ते कसे बघत होते, भूक लागलेली होते. हे बघा, पूर्ण खाऊन खाऊन कसे साल ठेवतात, सर्व बिया अशा फोडून खातात. ते फेकून दिलं आणि नवीन त्याच्यामध्ये टाकलं आणि नवीन खायला त्यांना दिलं. हे बघा, हे असं त्यांचं खाद्य असते. खाऊन मग झाले. त्यानंतर मला पटकन साहेबांचा टिफिन पण बनवायचा होता, हॉस्पिटलला टिफिन पण घेऊन जायचा होता. आज मग डाळ भात, आलू मटरची भाजी, मेथीची भाजी, चपाती, साहेबांना आमलेट पराठ्याचा नाश्ता दिला. नंतर मी सर्व माझा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. साहेबांचा टिफिन पॅक केला, साहेबांचा पण टिफिन दिला, ते सुद्धा गेले. त्यानंतर मी रेडी झाली. आम्हाला जायचं होतं आज हॉस्पिटलला. नातेवाईक हॉस्पिटलला असल्यामुळे त्यांना टिफिन घेऊन जायचं असतं. तर नातेवाईक असलं की त्यांना तेवढंच करावंच लागतं, त्याच्यामुळे मग मी झाली होती रेडी आणि मी आणि आई जाणार होतो आता हॉस्पिटलला. रेडी झाली. आईंना म्हटलं चला आपण जाऊ. मी घेतली, माझी पर्स घेतली आणि निघालो आई आणि मी. बाय. बघा, आई टिफिनची पिशवी घेऊन आई आधीच बाहेर निघाल्या गेटच्या. तर मी गाडी काढली आणि पोहोचलो आम्ही हॉस्पिटलला. हे आहे शारदा लोटे यांचे हॉस्पिटल. ते आम्ही आलो. नंतर मग हॉस्पिटलमध्ये गेलो. इथे आमचे नातेवाईक होते. आईंच्या भावाची मुलगी डिलिव्हरी झालेली, तिला भेटायसाठी आलो होतो आणि टिफिन पण आणला. आम्ही तिथे आलो भेटायला. आई चालल्या टिफिन घेऊन. आता त्यांना टिफिन देतो, भेटतो आणि जातो. बाय.